ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नाम्ने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या रविवारच्या सकाळच्या भागवतम सत्रामध्ये इस्कॉन राजापूर रत्नागिरीतर्फे। आपण पाहतोय ग्रंथराज श्रीमद भागवतम मधून समुद्र मंथन लीला म्हणजे अमृत महोत्सव। का अमृत महोत्सव? की त्यातून काय उत्पन्न झालं? अमृत उत्पन्न झालं। तर आता अमृत उत्पन्न झालेलं आहे, त्याचं वितरण पण झालेलं आहे आणि असुरांना काही भेटलं नाही आणि त्यामुळे असुर सगळे बळी महाराजांच्या काय म्हणूया आपण छत्रछायेखाली एकत्र आले आणि त्यांनी देवतांबरोबर युद्ध केलं। त्याची कथा आपण मागच्या रविवारी अभ्यासली। तर हे देवतांचं युद्ध झाल्यानंतर इंद्रदेवांकडून कसा दैत्य संहार झाला तो पुढचा अध्याय आहे। श्रीमद भागवतम स्कंद 8 अध्याय 11 आज आपण पूर्ण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। श्लोक साधारण 48च्या दरम्यान 48 श्लोक आहेत। कथारूप बघणार आहोत आपण। फिलॉसॉफी एवढी जास्त याच्यामध्ये नाही। फायटिंगमध्ये काय फिलॉसॉफी? ती फिलॉसॉफी युद्धाच्या अगोदर सांगितली गेली भगवान श्रीकृष्णाद्वारा म्हणला अर्जुनाला। ती फिलॉसॉफी अभ्यासली पाहिजे। भगवद्गीता यथारूप। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे।
हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की। ग्रंथराज श्रीमद् भागवतम प्रसंग आहे समुद्र मंथन लीला, स्कंद 8वा अध्याय 11वा। अध्यायाचं शीर्षक आहे देवराज इंद्रांकडून दैत्य संहार। मी म्हणेन माझ्या मागून म्हणायचा प्रयत्न करा। श्री शुक उवाच अथोसुरा प्रत्युपलब्ध चेतसः परस्य पुंसः परयानुकंपया जग्नुर्भृशं शक्रसमीरणादय स्तान रणे यैरभिसहता पुरा यैरभिसहता पुरा। आता पूर्ण म्हणूया। श्री शुक उवाच अथोसुरा प्रत्युपलब्ध चेतसः परस्य पुंसः परयानुकंपया परस्य पुंसः परयानुकंपया जग्नुर्भृशं शक्रसमीरणादय स्तान रणे यैरभिसहता पुरा स्तान रणे यैरभिसहता पुरा। श्री शुक उवाच श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले अथो नंतर सुराः सर्वदेव प्रत्युपलब्ध चेतसः ते सचेत झाले परस्य परमेश्वराचे पुंसः पुरुषोत्तम परया परम श्रेष्ठ अनुकंपया कृपेने जग्नुः मारले भृशं वारंवार शक्र इंद्र समीरण वायू आदयः इतर तान त्या असुरांना रणे युद्धात यय ज्यांच्याकडून अभिसहता मारले गेले पुरा पूर्वी। श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीहरींच्या परम अनुकंपेमुळे इंद्रवायू प्रभूती सर्व देव पुनरुज्जीवित झाले। ज्या दैत्यांनी त्यांना युद्धात पूर्वी पराभूत केले होते त्या दैत्यांवरच त्यांनी मोठ्या वेगाने प्रहार करण्यास प्रारंभ केला। तात्पर्य नाही आहे। तर मागच्या अध्यायात आपण पाहिलं की अमृत समुद्रमंथन देवता आणि दैत्यांनी भरपूर मेहनत करून केलं। भगवान अजित म्हणजे साक्षात श्री विष्णू भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट होते आणि त्यांच्याच कृपेने हे अमृत मंथनाचं कार्य पूर्ण झालं आणि मग धन्वंतरी भगवान ते अमृत घेऊन बाहेर पडले। त्याबरोबर तो अमृत कुंभ कोणी पळवला? दैत्याने पळवला म्हणजे राक्षसांनी पळवला। आणि पळवला तर पितील की नाही? बरोबर की नाही? पण त्यांच्यातच कलह सुरू झाले। कोण श्रेष्ठ, कोण नीच, कोण कमी शक्तीचा, कोण जास्त शक्तीचा। मग ते तू पिणार की मी पिणार असं भांडत बसू लागले। पिलं नाही लक्षात। मग त्याच्यातलेच काही म्हणू लागले अरे देवतांनी पण ह्याच्यामध्ये समान काय केलंय मेहनत केलेली आहे तर त्यांना पण दिला पाहिजे। कमजोर होते ते म्हणू लागले। आणि आता भगवंतांनी पाहिलं
की हे अमृत काय देवतांना मिळणार नाही आणि देवता पण हिरमुसले झाले. काय कारण आता एवढं मेहनत करून अमृत उत्पन्न झाले आणि ते कोणी पळून नेलं, असुरांनी पळून नेलं. पण देवतांना एक गोष्ट भगवंतांनी ह्या लीलेच्या अगोदरच सांगितली होती, काय तुम्ही काही परिस्थिती झाली तरी काय राहायचं, शांत राहायचं. तसे देवता शांत होते आणि त्यामुळे देवतांचं कार्य साधण्यासाठी हे अमृत मंथन लीला झाली होती ॲक्च्युली. मग भगवंत सुंदर असा मोहिनी अवतार धारण करून प्रकट झाले. कोणाच्या गोटामध्ये प्रकट झाले, असुरांच्या, दैत्यांच्या. आणि त्यांनी पूर्ण आपल्या जेव्हा भगवंत स्त्रीरूप धारण करतात त्याला कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर भगवान मोहिनी रूपामध्ये आले. अतिशय सुंदर असं भगवंतांचं मोहिनी रूप, याच्यासमोर लक्ष्मी, कोटी लक्ष्मीसुद्धा फिक्या पडतील. एवढंच काय, साक्षात भगवान शंकर जे वैराग्य मूर्ती आहेत, सगळ्यात कोण आहेत, वैराग्य मूर्ती, ते सुद्धा भगवंतांच्या ह्या रूपाला भाळले. आणि ती कथा पुढे येणार आहे ह्या लीलेमध्ये. तर मग भगवंताने काय केलं, असुरांना भ्रमित केलं. असुरांच्या चुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये पहिलं त्यांनी एकतर भगवंतांचं ऐकलं नाही, हे सगळ्यात पहिली चूक. दुसरी चूक ही झाली की त्यांनी ते अमृतकुंभ हिरावून घेतलं. प्रभुपादांना पण आवडलं नाही, हिरावून घेतलं. आणि तिसरी चूक, हिरावून घेऊनही ते आपापसात भांडू लागले. चौथी चूक, ते एका व्यभिचारिणी स्त्रीच्या नादाला लागले, तिच्या रूपावर भाळले आणि त्यांनी आपलं सर्वस्व कोणाच्या हातात केलं, अशा एका स्त्रीच्या हातात केलं ज्यांना ते पूर्वी कधी ओळखत नव्हते. अशा अनेक चुका कोणी केल्या, दैत्याने केल्या. आणि त्या स्त्रीला त्यांनी मुक्त संचार करण्याची काय दिली, संधी दिली. तू काही कर, तू काय कर, काही कर, आम्हाला काही अडचण नाही. तर अशा प्रकारे हे मोहिनी रूपामध्ये भगवंतानी सगळं अमृत कोणाला देऊन टाकलं, देवतांना देऊन टाकलं. त्यातील केवळ एक दैत्य तो अमृताचे थोडे बिंदू पिला, तो कोण, राहू, आणि तो अजरामर झाला. मग अमृत सर्वांना देऊन झाल्यानंतर मोहिनी रूपामध्ये भगवंत पुन्हा दैत्यांच्या गोटामध्ये आले. आणि तिथे त्यांनी दाखवलं रित करून की अमृतकुंभ आता काय झालेलं आहे, रिकामी झालेला आहे. आता एक थेंबसुद्धा तुमच्यासाठी काय शिल्लक राहिलेला नाही आहे. आणि तरी पण दैत्य बिचारे काय बोलणार, कारण अजून भगवंताने मोहिनी रूप धारण करून धरलं होतं. त्यांना इच्छा होती की ही मोहिनी आपल्याला काय मिळावी, पत्नीरूप मिळावी. आणि तिला दुखवायचं कसं, दुखवली तर मला मिळणार नाही. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आम्हाला मिळणार नाही, त्यामुळे त्यांनी तरीसुद्धा काय तिला ब्र काढलं नाही. ह्या कथेवरून आपल्याला लक्षात येतं की आपण एखाद्या गोष्टीच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यावरती भाळलो तर त्या सौंदर्यावरती भाळून आपण आपलं सर्वस्व त्यांच्या हातात द्यायचं नसतं, अन्यथा आपलं काय होतं, नाश होतो. सर्वस्व त्यांच्या हातात दिलं तर काय होतं, आपला नाश होतो. आपण रामायणमध्ये पण पाहिलं, दशरथ महाराजांनी आपलं सर्वस्व कोणाच्या हातात देऊन टाकलं, कैकेयीच्या. तिला असं काय दिलं, वर दिला की तू कोणते 2 वर माग, मी तुझी जी इच्छा असेल ती पूर्ण करेन, असा वर दिला, मागचा पुढचा विचार न करता. आणि भगवंत इथं सुंदर विवेचन करतात की इथं काय करायचं होतं, असुरांना फसवायचं होतं, ठगायचं होतं, बरोबर की नाही. आणि ठगायचं काम भगवंत कधी करत नाहीत, मोहिनी घालायचं काम भगवंत कधी करत नाहीत. पण सगळ्यात सर्वाकर्षक कृष्ण असले तरी ती अशा प्रकारची मोहिनी, कामेच्छाने उद्विग्त करून मोहिनी घालायचं काम भगवंत करत नाहीत. भ्रमात टाकायचं काम भगवंत करत नाहीत, कारण भगवंत जिथे तिथं भ्रमच नाही. मग भगवंताने असा विचार केला की हे सगळं कार्य मला करायचं आहे देवतांच्या भल्यासाठी, तर मला का बरं अशा रूपाचा आश्रय घेऊ दे की ज्या रूपाच्या आधारे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. कारण स्त्रियांचा स्थायी स्वभाव आहे की काय करणं, इतरांना मोहिनी घालणं, इतरांना फसवणं, इतरांना ठगणं, खोटं बोलणं, हा सगळा कोणाचा स्वभाव आहे, स्त्रियांचा स्थायी स्वभाव आहे. आणि म्हणूनच भगवंतानी स्त्रिया 2-3 बसल्या त्यांनी वाईट वाटून घेऊ नका, किंवा ऑनलाईन ऐकतात त्यांनी वाईट वाटून घेऊ नका, हा स्थायी स्वभाव आहे तुमचा.
आता ह्या जन्मामध्ये तुम्ही स्त्री आहात, मागच्या अनेक जन्मामध्ये तुम्ही पुरुष पण होता, कारण हा देह जो आहे हा स्त्री आणि पुरुष असू शकतो, पण आत्मा कोण आहे? आत्मा स्त्री पुरुष आहे का? आत्मा सदैव स्त्रीच आहे. लक्षात, आत्मा सदैव स्त्रीच आहे, कारण भगवंतांची प्रकृती आहे आणि प्रकृती स्त्री तत्वात असते. परा प्रकृतीमध्ये आत्मा येतो. आपण सगळे कोण आहोत? आत्मा आहोत. तर हा तो देहाचा गुणधर्म आहे, स्त्री धर्माचा. म्हणून भगवंताने काय केलं? नाही तर भगवंत असे पण काढून घेऊ शकले असते ना. भगवंतांनी का मोहिनी रूप धारण केलं? कारण हा स्थायी स्वभाव आहे स्त्रियांचा, त्यामुळे मला त्या स्वरूपाच्या आड राहून काय करू दे, हे कार्य करू दे, म्हणून भगवंताने मोहिनी रूप धारण केलं. तर त्याच्यानंतर मग अमृत अजिबात थेंबर पण मिळालं नाही. एवढा प्रयत्न करून का मिळालं नाही? कारण त्याने भगवंतांचा आश्रय घेतला नाही. ह्या विषयावरती मी 1-2 प्रवचन ह्याच्यापूर्वी केलेली आहेत, आपल्या त्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत, तुम्ही सर्वांनी श्रवण करा. की कसं भगवंतांचा आश्रय न घेता आपण किती महान कार्य केलं तरी फळ आपल्याला झिरोच भेटतं. लक्षात ना. कारण या भौतिक जगतातील सर्व कार्य काय आहेत? मोठमोठे झिरो आहेत. त्या झिरोला किंमत कधी येते? ज्यावेळेला त्याच्या अगोदर एक आकडा लावला जातो, बरोबर की नाही? तुम्ही 1000 झिरो असे लावले का मागोमाग एक, तर त्या झिरोंची एकत्र गोळाबेरीज केली तर किंमत काय होईल? झिरोच होईल की नाही? पण त्या 1000 झिरोंच्या अगोदर एक लावला आकडा तर आपण काय होईल? त्याची किंमत अब्जादी खरबो अरबो होईल, बरोबर की नाही? तसं ते एक आकडा म्हणजे कोण आहेत? भगवान श्रीहरी आहेत, वासुदेव श्रीकृष्ण. ज्याला आपण भगवान श्रीकृष्णांना घराच्या हृदयाच्या आपल्या कामांच्या केंद्रस्थानी ठेवून आपण ज्यावेळेला काम करतो, कुठचंही मग असू दे, भौतिक कार्य असू दे किंवा आध्यात्मिक कार्य असू दे, तर त्या कार्याची किंमत अगणितरित्या वाढते. का? कारण ते भगवंतांच्या सेवेसाठी केलेलं कार्य आहे. आणि म्हणून भगवद्गीतेत भगवंत सांगतात, माम अनुस्मरचे युद्धच. हे अर्जुना, तू एकच काम कर. तुला जर ह्या चिंतेतनं, दुःखातनं, क्लेशातनं मुक्त व्हायचं असेल आणि निश्चिंत राहायचं असेल तर एकच काम कर. काय? माम अनुस्मरचे युद्धच. कोणतेही कार्य कर, युद्ध म्हणजे कार्य, कोणतेही कार्य करायच्या अगोदर पहिलं काय कर? माझं स्मरण कर. आलं लक्षात? कोणतेही कार्य करायच्या अगोदर माझं स्मरण कर. आणि हेच नेमकं कोणी केलं? कोणी नाही केलं? दैत्यांनी नाही केलं. आणि त्यामुळे ते समुद्र मंथना लीलेमध्ये एवढं मेहनत करून सुद्धा काय झालं? त्यांच्या पदरी पूर्णपणे निराशा पडली. आपल्या जीवनात जर सारखी निराशा येत असेल तर आपण जाणलं पाहिजे कुठेतरी आपण स्वतःच्या अहंकारानं प्रेरित होऊन कार्य करत आहोत. ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये अहंकार असेल त्यावेळेला त्याच्या कर्मफळांना बांधील आपण स्वतः असतो आणि मग ती कशी द्यायची ही प्रकृती ठरवत असते. लक्षात ना. पण ज्यावेळेला आपण आपली सगळी कर्म भगवान श्रीकृष्णांना सेवा म्हणून अर्पण करतो की हे भगवंता तुझी सेवा म्हणून मला हे कार्य करू दे, त्याला निश्चितच भगवंत काय देतात? त्या कार्यामध्ये यश देतात. काल जाता आम्ही एक खूप अवघड शस्त्रक्रिया केली. आपले प्रभूजी बसले, त्यांच्या आई, त्यांच्या कन्या. तर त्यांना 6 वर्षापूर्वी पूर्ण निमोनिया झाला होता. ऑक्सिजन लेवल कमी कमी झाली होती. 1 महिनाभर ऑक्सिजनवरती होत्या. हृदयाचा त्रास आहे, किडनी 1.5 सिरम क्रिएट म्हणजे अर्ली फेल्युअर, ब्रेथलेसनेस, दम्याचा त्रास आहे, हायपरटेन्शन आहे, डायबिटीस आहे 300च्या वरती. अशा प्रकारची केस, एवढी रिस्की केस आम्ही ह्या आमच्या वृंदावन हॉस्पिटलमध्ये काल यशस्वीरित्या पार पाडली. का? कारण हृदयामध्ये भगवंतानं धारण करून, बाबा एखाद्याचं भलं होते तर होऊ दे. हे बघा, 4 पैसे त्या अनुषंगानं घेणं न घेणं हा त्या व्यवसायाचा भाग झाला. पण हृदयामध्ये भाव काय होता? की एखाद्याचं काय होऊ दे, कल्याण होऊ दे. तर हा भाव जर हृदयात ठेवला आणि परमेश्वराला स्मरून हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा भाव जर हृदयात स्मरून आपण जर सेवा केली तर निश्चित कधी यश मिळेल, कधी अपयश मिळेल. पण अपयश ज्यावेळेला मिळेल तर भगवंतांची विशेष कृपा असेल एवढं जाणा. दरवेळेलाच यश भेटेल असं नाही. असं केलं म्हणजे तुम्ही म्हणा हरे कृष्ण म्हटलं आणि काम केलं की यशच मिळेल, नाही, असं नाही आहे. तुमच्यासाठी जे योग्य आहे ते भगवंत करतील. प्रार्थना काय असली पाहिजे आपली? भगवंतांसमोर गेल्यानंतर काय प्रार्थना असली पाहिजे? हे भगवंता, माझ्यासाठी जे योग्य आहे ते कर. जसं की प्रभुपादांनी फार्मास्युटिकलचं मोठं औषध कंपनी स्थापन केली कर्ज काढून. हरे कृष्ण म्हणून स्थापन केली ना. पण ती जळाली, बरोबर की नाही? डब्यात गेली, कर्जबाजारी झाले आणि मग तिथून पळाले. काढता पाय घेतला, त्यांना कळून चुकले. भगवंतांची विशेष कृपा आहे. सगळं भगवंताने हरीचं नाव सार्थक केलेलं, हरी सगळं हिरावून घेतलेलं आहे माझ्यापासून. म्हणजे भगवंतांचं काहीतरी वेगळं प्लॅन माझ्यासाठी आहे. मग तिथून ते निघाले
आणि ती कंपनी असेल फारच तर काय त्यावेळची 1000 रुपयाची, कधी 1947 वगैरे अशी 44-47. तर भगवंताने येत्या पुढच्या 10 वर्षामध्ये प्रभुपादांनी पूर्ण जग देऊन टाकलं आंधळ म्हणून. म्हणजे ती कंपनी जळाली हे भगवंतांची अवकृपा होती की कृपा होती? कृपा होती ना. त्यामुळे इमिजिएट आपल्या आयुष्यामध्ये अपयश आलं तर आपण खचून जाता कामा नये. कधी आपल्या हृदयात जर परमेश्वर असतील, परमेश्वरांप्रत्यर्थ भाव असेल आणि आपल्या आयुष्यात कधी इमिजिएट जर काय आलं, अपयश आलं तर आपण खचून जाता कामा नये. तर ते हे अपयशसुद्धा आपल्याला पुढचं एक पाऊल मागे घेतलं तर आपण मोठी उडी मारू शकतो ना. भगवंतांची विशेष कृपा असते. त्यामुळे भक्ताच्या जीवनामध्ये खचून जाण्यासारखं कधीच काही नसतं. तर खचून कधीही जायचं नाही आणि सदैव हृदयामध्ये चिंतन करत राहायचं आहे भगवंतांचं आणि मुखानं मोठ्यानं चिंतन करायचं आहे, भजन करायचं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर त्याच्यानंतर मग काही अमृत भेटलं नाही. दैत्य निराश झाले, बळी महाराजांकडे सगळे गेले. बळी महाराज त्यांचे सेनापती होते, प्रमुख राजा. बळी महाराज खूप विशुद्ध भक्त आहेत, पण केवळ काय त्या असुर कुळामध्ये जन्माला आलेत. त्यामुळे आपण बघा किती महान श्रेष्ठ व्यक्ती असला तरी आपल्या कुळाचा कधी पण काय घेतो, बाजू घेतो की नाही? आपल्या कुळाची बाजू घेतो की नाही? आता भीष्म पितामह 12 महाजनांपैकी एक आहे, तसे बळी महाराज पण 12 महाजनांपैकी एक आहे. पण भीष्म पितामहाने पण कोणाची बाजू घेतली? दुर्योधनाची बाजू घेतली. ते आपल्या कुळावरचं विशेष प्रेम असतं, आपल्या कुटुंबावरचं प्रेम असतं आणि या प्रेमापोटीच बळी महाराज तयार झाले काय? युद्ध करायला. देवांबरोबर काय? युद्ध करायला तयार झाले. ते भगवंतांचे निस्सीम भक्त आहेत. ह्या अध्यायामध्ये पण आपल्याला अभ्यासता येईल. तर आता त्याच्यानंतर मग घनघोर युद्ध झालं. मागच्या प्रवचन आपण सांगितलं पूर्ण, ते ऐका तुम्ही. आणि त्या युद्धामध्ये बळी महाराजांनी पूर्ण पाहिलं की आता इंद्र अमृत पिलेले आहेत सगळे देवता आणि भारी पडतात आपल्याला. त्याबरोबर बळी महाराजांनी काय केलं? मायावी युद्ध चालू केलं. कारण राक्षस हे मायावी विद्येमध्ये काय असतात? पारंगत असतात. त्यामुळे बळी महाराज कधी अदृश्य व्हायचे, कधी दिसायचे, कधी त्यांचं विमान छोटं व्हायचं, कधी मोठं व्हायचं. त्यांनी काय केलं? एक मोठा पर्वत त्या युद्धभूमीवर प्रकट केला आणि त्या मोठा पर्वत त्या सगळ्या देवांच्या डोक्यावरती घोंगावतोय असा, आणि त्याच्यातील पर्वताची अणुकुची जरा शिखरं देवतांच्या डोक्यावर पडतायत आणि त्याचबरोबर त्या पर्वतावरती वणवा पेटला होता, त्याच्यातली झाडं वगैरे अशी पेटून आग खाली पडते आणि त्यामध्ये अनेक देवांचा काय झाला? नाश झाला. आणि हे पाहून इंद्रादी देव सगळे काय झाले? क्रोधानं पेटून उठले आणि त्यांनी युद्ध प्रारंभ केलं. तर त्या युद्धामध्ये हरले. ह्याच्यापूर्वी त्यांनी बळी महाराजांना हरवलं होतं ह्याच युद्धामध्ये. पण ज्याला मायावी विद्या वापरून ज्याला बळी महाराजांनी राक्षसांनी युद्ध चालू केलं तेव्हा देव पलटा भोई थोडी झाल्याने ते पुन्हा भगवंतांना शरण गेले युद्धभूमीवरनंच. आणि तत्क्षणी भगवान श्रीहरी तिथे प्रकट झाले, शंखचक्र गदा पद्म धारण करून गरुडावर आरूढ होऊन. आणि त्यांनी तात्काळ ती माया मोहिनी काय केली? पळून लावली. आणि त्यानंतर मग भगवंताने सुद्धा अनेक दैत्यांचा काय केला? वध केला. आणि तिथून पुढे आता इंद्राकडून दैत्य संहार हा अध्याय आपण आता प्रारंभ करतोय. तर श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री हरींच्या परम अनुकंपेमुळे इंद्र वायू प्रभृती सर्व देव पुनर्जीवित झाले. ज्या दैत्यांनी त्यांना युद्धात पूर्वी पराभूत केले होते त्या दैत्यांवरच त्यांनी मोठ्या वेगाने प्रहार करण्यास प्रारंभ केला. ह्याच युद्धामध्ये दैत्यांनी त्यांना काय केलं होतं? पराभूत केलं होतं आणि मारून पण टाकलं होतं. भगवंतांनी त्यांना पुनर्जीवित केलं आपला कृपा कटाक्ष टाकून. कोणाला? देवांना. आणि मग मोठ्या वेगानं त्यांनी प्रहार करण्यास सुरुवात केली. पुढे बघा, महाबलाढ्य इंद्राने क्रुद्ध होऊन बळीला मारण्यासाठी वज्र उगारले तेव्हा सर्व दैत्य हाहाकार करू लागले. महाबलाढ्य इंद्र कोण? बळी महाराज, दैत्यांचे राजा यांच्यावरती कोण? विरोचनाय म्हणजे विरोचन पुत्र बळी महाराज यांना मारण्यासाठी काय? वज्र उगारलं. बारीक सारीक कुठचंही हे घेतलं नाही. सुरुवातीला डायरेक्ट वज्रच काढलं. बरोबर की नाही? काहीतरी बाकी युद्ध वगैरे आयुध वापरलं नाही, डायरेक्ट वज्रच. म्हणजे हृदयामध्ये काय?
हे बटन जरा बंद करा इकडचं. ठीक आहे, केलं मी, बसा. डायरेक्ट वज्रच काढलं म्हणजे काय, हृदयामध्ये बळीला ठार मारण्याची इच्छा जागृत झाली त्यांची. म्हणजे आतापर्यंत जोपर्यंत भगवंत नव्हते तोपर्यंत हा इंद्र काय झाला होता, रडकुंडीला आला होता बळी महाराजांच्या युद्ध कौशल्यामुळे. बरं तुम्ही म्हणाल मायावी युद्ध करतायत, अरे का करू नये. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, बरोबर की नाही. प्रेमामध्ये आणि युद्धामध्ये सगळं काही फेअर आहे, माफ आहे. म्हणजे ज्याच्याकडे जी शक्ती असणार त्या शक्तीचा उपयोग करून तो लढणार ना. आता बघा एखादा देश जर आहे की ज्याच्याकडे अणुशक्ती नाही आहे आणि दुसऱ्या देशाकडे अणुशक्ती आहे, तर जो अणुशक्ती आहे तो देश जसा पाहिल की समोरचा अणुशक्ती नसलेला देश काय होतोय, आपल्यावरती वरचढ होतोय, तो हा अणुशक्ती वापरणार की नाही. तसं बळी महाराजांनी जे मायावी युद्ध केलं ते काही चुकीचं नाही केलं. पण आता इंद्र बघा काय करतोय ते. महाबलाढ्य इंद्राने क्रुद्ध होऊन बळीला मारण्यासाठी वज्र उगारले. तेव्हा सर्व दैत्य हाहाकार करू लागले. धैर्यवान, सहनशील आणि युद्ध सामुग्रीने युक्त असलेला बळी इंद्रासमोर युद्धभूमीवर निर्भयपणे संचार करीत होता. हातात सदैव वज्र धारण केलेला इंद्र त्याचा तिरस्कार करीत पुढील प्रमाणे म्हणाला. आता इंद्र तिरस्कार करीत बोलू लागला कोणाला, बळी महाराजांना. अरे मूढा, जसा कपटी मनुष्य एका लहान मुलाच्या डोळ्यावरती वस्त्र बांधून त्याचे सर्वस्व हरण करतो, तसा तू मायावी प्रयोगांद्वारे आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न करीत आहेस. परंतु तुला चांगले ठाऊक आहे की आम्ही अशा मायावी कलेत धुरंधर आहोत. मागच्याच अध्यायात रडकुंडीला आला होता आणि आता काय करायला लागला, तिरस्कारयुक्त भाषा बोलू लागला कोणाला, बळी महाराजांना. गुरु महाराज इथं खूप सुंदर एक उदाहरण देतात की एखादा कुत्रा असतो बघा गल्लीतनं एखाद्या जाताना, त्याच्या मागून जर एखादा दुसरा कुत्रा लागला त्या गल्लीतला तर हा शेपूट घालून पळतो. पण समजा पुढे गेला आणि त्याचा मालक जर समोर त्याला दिसला की लगेच ह्या कुत्र्याला काय येते, ताकद येते आणि मग तो पुन्हा येऊन मागणं उगाच असं लांबून भूक 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 करू लागतो, बरोबर की नाही. तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये, गावामध्ये तुमचा कुत्रा असेल तर, ज्याला आपण सोबत असतो त्या आपल्या कुत्र्याला आणखीन 4 मन काय आलेलं असते, शक्ती आलेली असते. तर भगवान श्री इंद्रांची अशी तुलना करण्यात गुरु महाराजांनी पण क्षमा मागितली इंद्रदेवांची, मी पण मागतो, कारण गुरु महाराजांचे शब्द उच्चारलेत. इंद्र भगवान खूप श्रेष्ठ आहेत, पण इंद्र भगवान हेच देव मागच्या वेळेला काय करत होते, रडकुंडीला आले होते आणि आता जसे त्यांचे स्वामी सोबत आलेत कोण, भगवान श्री हरी, त्याबरोबर ते नको नको ते बोलायला लागले कोणाला, भूभू करायला लागले कोणाला, बळी महाराजांना. अरे मुडा, जसा कपटी मनुष्य एका लहान मुलाच्या डोळ्यावरती वस्त्र बांधून त्याचे सर्वस्व हरण करतो, जसं की हे लहान बालक आहेत आणि लहान बालकाच्या डोळ्यावर पट्टी बांधली म्हणजे काय केलं, बळी महाराजांनी मायावी युद्ध चालू केलं. तसा तू मायावी प्रयोगांद्वारे आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न करीत आहेस, परंतु तुला चांगले ठाऊक आहे की आम्ही अशा मायावी कलेत धुरंधर आहोत. जर तू मायावी कलेत धुरंधर होतास तर मागच्या वेळेला कुठे गेली तुझी कला, त्यावेळा का हरला, एवढे देव काय मारले गेले ठार, बरोबर की नाही. पुढे जे मूढ मनुष्य योगसिद्धी अथवा यांत्रिकी सहाय्याने स्वर्गलोक प्राप्त करण्याची आकांक्षा ठेवतात अथवा जे स्वर्गाच्याही वर जाऊन वैकुंठाची किंवा मोक्षाची इच्छा करतात, त्यांना मी या ब्रह्मांडाच्या सर्वात खालच्या ग्रहावर पाठवित असतो. असं कोण म्हणतायत, इंद्र म्हणतायत. बघा इंद्र हा खूप स्वार्थी आहे. भले जरी भगवंतांचा सेवक असला तरी इंद्र हा स्वार्थी आहे. कारण इंद्र, बळी महाराज सांगतो की मी जो स्वर्गाधिपती झालोय तो असाच झालो नाही आहे. 100 अश्वमेध यज्ञ मी केले त्यावेळेला मला इंद्रपद भेटलंय. आणि हे असं यज्ञ कर्मकांड करून मिळालं कोणतंही यश त्या व्यक्तीला सोडायची इच्छा नसते. एवढा आसक्त इंद्र आहे, त्याला कधी पदच्युत व्हायची इच्छा नसते. म्हणजे इंद्राच्या दरबारातनं खाली पतन व्हायची इच्छा त्याला कधीही नसते. आणि म्हणून ज्या ज्यावेळेला इंद्र दरबारावरती किंवा स्वर्गावरती संकट येतं त्या वेळेला तो रडत कुठे जातो, क्षीरसागरी भगवान श्री विष्णूंच्या चरणी जातो की कृपा करून मला माझं राज्य परत मिळवून द्या. आणि ह्या समुद्र मंथनलीच्या अगोदर पण तेच झालेलं आहे, लक्षात. पण इथं काय म्हणतोय, जे मूढ मनुष्य योगसिद्धी अथवा यांत्रिक साह्याने स्वर्गलोक प्राप्त करण्याची आकांक्षा ठेवतात अथवा जे स्वर्गाचे वर जाऊन वैकुंठाची किंवा मोक्षाची इच्छा करतात, त्यांना मी या ब्रह्मांडाच्या सर्वात खालच्या ग्रहावर पाठवत असतो. इंद्रानं अनेक प्रयत्न केले, अनेक साधू संत, ऋषी मुनी, महर्षी, ब्रह्मर्षी जे तपश्चर्या करायची, इंद्राला नेहमी वाटायची, भीती वाटायची की उद्या देव न करो हे काय करतील, माझं इंद्रपद घेतील. त्यामुळे तो सदैव काय करायचा, अशा त्यांच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणायचा. अशी अनेक उदाहरणं शास्त्रामध्ये आहेत.
पुराणामध्ये आहेत. तर हे मंदबुद्धे, 100 तीक्ष्ण पाती असलेल्या माझ्या वज्राने मी तुझा शिरच्छेद करणार आहे. तू आपल्या मायेने किती भ्रम उत्पन्न करू शकलास तरी तुझी बुद्धी मंदच आहे. आता आपल्या आप्तसख्यांसह या युद्धभूमीवर जिवंत राहून दाखव. वेगवेगळ्या दूषणाद्वारे बळी महाराजांना तो काय करू लागला, बोलू लागला. युद्धाच्या नीतीमध्ये आहे, वीर्यभावामध्ये एकमेकांना शिवीगाळ केली जाते, त्याचा हा एक भाग आहे. पण मगाशी कुठं गेलं तो तुझं वीर्य, तुझं शूरता मगाशी कुठे गेली होती? आता तुझे स्वामी तिथं हजर झाल्यानंतर तुझ्यामध्ये काय आलं, स्फुरण आलं. हरे कृष्णा, केवढं स्फुरण आलं, जोरात स्फुरण आलं. आणि जोरात काय करू लागला, आता बळी महाराजांना काय करू लागला, बळी महाराज म्हणाले, बळी भक्त आहेत निस्सिम भगवंतांचे. खूप सुंदर बळी महाराज सांगतायत, संग्रामे वर्तमानानां कालचोदित कर्मणां कीर्तिर्जयो जयो मृत्यू सर्वेषां शिरनुक्रमात. हा श्लोकामध्ये खूप सुंदर सांगितलं युद्धाचं फलश्रुती. बळी महाराज काय, संग्रामे वर्तमानानां कालचोदित कर्मणां कीर्तिर्जयो जयो मृत्यु सर्वेषां स्युर अनुक्रमात. बळी महाराज म्हणाले, कीर्ती, जय, पराजय आणि मृत्यू हे सर्व काही अनुक्रमे आपापल्या विहित कर्मानुसार सर्वांना प्राप्त होते. बरोबर की नाही? काय सांगतात बळी महाराज? कारण बळी महाराज ही फिलॉसॉफी माहिती आहे, भागवत फिलॉसॉफी. भगवंत निस्सिम भक्त आहेत. बळी महाराज म्हणतात, कीर्ती, जय, पराजय आणि मृत्यू हे सर्व काही अनुक्रमे आपापल्या विहित कर्मानुसार सर्वांना प्राप्त होते. कारण या युद्धभूमीवर उपस्थित सर्वजण शाश्वत काळाच्या नियंत्रणात असतात. का हे प्राप्त होतं त्यांच्या विहित कर्मानुसार? कारण ह्या युद्धभूमीवर उपस्थित सर्वजण, सगळेजण, सगळे चराचरी, सगळी युद्धभूमीच आहे. जिथं जिथं कर्म चाललंय ती काय आहे, युद्धभूमी आहे. प्रत्येकाचं युद्ध वेगळं वेगळं आहे. जगण्यासाठी संघर्ष काय थोडा आहे का? 2 वेळा 3 वेळा खायला पाहिजे म्हणून आपल्याला किती काबाड कष्ट करावे लागतात. युद्धच आहे ते जर काबाड कष्ट नाही केले तर आपण जगू शकतो का? नाही जगू शकत. इट इज नोन ॲज स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, म्हणजे जगण्यासाठीचा संघर्ष. प्रभू तात्पर्यामध्ये सांगतात, आपण बघूया. एखाद्याचा युद्धात जय झाल्यास तो प्रसिद्धीस पावतो आणि त्याचा पराभव झाल्यास तो मृत्युमुखी पडतो. जय आणि पराजय या घटना युद्धभूमीवर अथवा जीवनाच्या कठोर संघर्षाच्या युद्धभूमीवर अशा दोन्ही ठिकाणी शक्य असतात. बघा, प्रभुपाद पण तेच सांगितले, जीवनाच्या कठोर संघर्षामध्ये पण जय पराजय आपला होऊ शकतो. म्हणजे हे सगळं युद्धच चालू आहे. युद्धाचं स्वरूप फक्त वेगळं आहे. सर्व काही प्राकृतिक नियमानुसार घडत असते. प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः. निरपवादपणे आपल्यापैकी प्रत्येकजण प्रकृतीच्या 3 गुणांच्या नियंत्रणात असल्यामुळे आपला जय अथवा पराजय झाला तरी आपण स्वतंत्र नाही. याकरता बळी राजाचे हे विधान बुद्धिमत्तापूर्ण आहे. बळीला माहीत होते की हे युद्ध शाश्वत काळाच्या चक्राने निश्चित केले असून काळाच्या प्रभावानुसार एखाद्याला स्वतःच्या कर्माची फळे भोगावीच लागतात. म्हणून इंद्राने वज्राने प्रहार करण्याची धमकी देऊनही बळी भ्याले नाहीत. ही खरी क्षत्रिय वृत्ती होय. क्षत्रिय मनुष्य सर्व ठिकाणी विशेष करून युद्धात सहनशील असलाच पाहिजे. म्हणून इंद्रासमान महाबलाढ्य व्यक्तीने धमकावल्यावर देखील आपण मृत्यूला भीत नाही हे बळीने स्पष्ट केले. लक्षात, या जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग येणार आहेत. मग ते अनेक कठीण प्रसंगांना घाबरून आपण पळून जायचं नाही आहे किंवा अनैतिक मार्गांचा अवलंब करायचा नाही आहे. बरेच जण लोक मी टेन्शनमध्ये आहे म्हणून दारू प्यायला लागतात, व्यसन करायला लागतात. तर हे कोणाचं धोरण आहे? हे पळपुट्या लोकांचं धोरण आहे. हा व्यक्ती लढवय्या असूच शकत नाही. जो व्यसनाधीन होतो जराशा कारणामुळे आयुष्यात आलेल्या, तो व्यक्ती धैर्यपूर्ण असूच शकत नाही, धैर्यवान नाही. माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचाच नाही तो मुळात आधी. तर इथं असुर असून सुद्धा बळी महाराज कसे धैर्यवान आहेत, बुद्धिमान आहेत. ते सांगतायत जय पराजय हे सगळं काय आहे, विधात्याने लिहिलेलं आहे आणि आपल्या कर्मानुसार प्रत्येकाला ते मिळणार आहे. युद्धामध्ये जय झाला तर कीर्ती होईल आणि पराजय झाला तर मृत्यू होईल. आणखीन काय होणार आहे? पुढे
सांगतायत, काळाची गती ओळखून सत्य जाणणारे ज्ञानी पुरुष भिन्न भिन्न परिस्थितीमुळे हर्ष अथवा शोकही करीत नाहीत. मात्र या विजयामुळे हर्षभरित होऊन तू स्वतः मंदबुद्धी होत आहेस हेच सिद्ध होत आहे. इंद्राला सांगतायत की ह्या विजयामुळे हर्षभरित होऊन तू स्वतः मंदबुद्धी आहेस हेच सिद्ध होत आहे. खरंच इंद्र मंदबुद्धी आहे. त्याला अनेक वेळा प्रसंग आले, त्याचे धाकटे भाऊ कोण आहेत? उपेंद्र, भगवान श्रीहरी श्री विष्णू आहेत. तरी पण त्याला कधी इच्छा झाली नाही की या भगवंतांना शरण जावं आणि ह्या भौतिक जंजाळातनं बाहेर पडावं, मोक्षप्राप्ती करावी किंवा भगवंतांच्या हरिनामाचा प्रचार करावा. कधी इच्छा झाली नाही. तो केवळ आणि केवळ आपलं साम्राज्य कसं आबाधित राखून ठेवता येईल ह्याच्याच विवंचनेमध्ये आहे सदैव. त्रिकाळ कसं आपलं साम्राज्य काय करता येईल, राखून ठेवता येईल. तर बळीराजाला माहीत होते की इंद्र अतिशय बलवान आहे आणि आपल्याहून निश्चितच अधिक बलशाली आहे, कारण आता अमृत पिलेला आहे आणि त्याच्याकडे वज्र हे अस्त्र आहे जे अमोघ अस्त्र आहे, म्हणजे त्याचा कधी पराजय होत नाही. पण झालाय बळी महाराजच्या आपलं इंद्राच्या अहंकाराने, त्याच्या वज्राच्या अहंकाराला पण ठेस पोचलेली आहे. ती पण आपण पाहणार आहोत. आणि आपल्याहूनही 48 श्लोक आहेत, घेऊया ना. 8वा श्लोक चालू आहे, घेऊया, पूर्ण करूया. मागच्या वेळा आपण घेतलं होतं, कारण हे कथारूप आहे संपूर्ण. मग पुढचा 5 टाईम खूप फिलॉसॉफिकल आहे. भगवान शंकर भगवान श्रीहरींची स्तुती करतात, ते त्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागेल आपल्याला. बळीराजाला माहीत होते की इंद्र अतिशय बलवान आहे आणि आपल्याहून निश्चित अधिक बलशाली आहे. तथापि त्याला अपंडित, अर्थात अपंडित म्हणजे मंदबुद्धी असे संबोधून बळीने त्याला आव्हान दिले. भगवद्गीतेत अर्जुनाची कान उघडणी करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, असोचानन्व शोचस्व प्रज्ञावादांश भाससे गतासून गतासूंच नानुशोचंती पंडितः. काय सांगतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला? जेव्हा भ्रमित झाला होता, पळून चालला होता गांडीव खाली फेकून, त्याला भगवंत म्हणतात अर्जुनाला, हे अर्जुना तू कसा आहेस? असोचानन्व शोचस्व प्रज्ञावादांश भाससे गतासून गतासूंच नानुशोचंती पंडिता. हे अर्जुना तू पंडिताप्रमाणे बोलतोयस, परंतु तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवित तसेच मृतांविषयी शोक करीत नाहीत. काय? गतासून गतासूंच नानुशोचंती पंडित. जे खरंच ज्ञानीजन आहेत, जे गेलं काय आणि राहणार काय ह्याच्याबद्दल काय करत नाहीत, शोक करत नाहीत. श्रीकृष्णाने अर्जुनाला अपंडित म्हणून आव्हान दिल्याप्रमाणे येथे बळीराजानेही इंद्राला अपंडित म्हटले आहे. देवानं आव्हान दिले, या भौतिक जगात सर्व घटना काळाच्या प्रभावाने घडत असतात. हे सत्य जाणणारा ज्ञानी मनुष्य प्रकृतीच्या लाटांच्या प्रभावामुळे घडणाऱ्या घटनांसाठी हर्ष अथवा शोक करीत नाही. या लाटा आपल्याला वाहवत नेत आहेत. हे सत्य असल्यामुळे आनंदी अथवा शोकग्रस्त होण्याला काहीच अर्थच उरत नाही. कशा आहेत बघा, हे सुंदर फिलॉसॉफी आहे. मी अनेक वेळा तुम्हाला समजावून सांगतो. आता आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे, त्यामुळे तुम्ही थोडक्यात जाणून घ्या. या भौतिक जगतात सर्व घटना काळाच्या प्रभावाने घडत असतात. सगळ्याचं नियंत्रण करणारा कोण आहे? काळ आहे. बघा, तुम्ही कोणतीही नवीन गोष्ट घरात आणा, पण तीच गोष्ट 5 वर्षांनी बघितलं तर काय झालेली असते? एक तर मोडलेली असते, खराब झालेली असते किंवा टाकून देता. म्हणजे 5 वर्ष म्हणजे काय झाला? काळ झाला. तुमचा देह स्वतःचा काल तरुण होता, आज आता म्हातारा होत चालला आहे. आमच्याकडे आता म्हातारा सगळ्या वयोगटातले इथं आहेत लोक. खाली लहान आत्ता जन्माला आलेली बालकं आहेत, बरोबर की नाही? तर काळाच्या प्रभावाखाली आपण रोज काय होतोय? नाशाच्या जवळ जातोय. हे सत्य जो जाणतो मनुष्य, असा सत्य जाणणारा मनुष्य प्रकृतीच्या लाटांच्या प्रभावामुळे घडणाऱ्या घटनांसाठी हर्ष पण करत नाही आणि शोक पण करत नाही. म्हणजे भौतिक यत्न प्रयत्न करून जे काय आपल्याला सुखाचं किंवा दुःखाचं कारण आपल्या आयुष्यात येतं, त्यांना आपण हर्षित पण व्हायचं नाही, आनंदी पण व्हायचं नाही आणि दुःखी पण व्हायचं नाही, कारण हे येत जात राहणार. असं कधी होणार नाही की तुम्ही सदैव दुःखी आहात, किंवा असं कधी होणार नाही की तुम्ही सदैव सुखी राहू शकता, बरोबर नाही? सुख दुःख ही चक्राप्रमाणे आहेत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा जसे येत जात असतात, तसं सुख दुःख जीवनाच्या या स्थित्यंतरामुळे मध्ये परत परत येत असते. लक्षात ना? ज्याला प्रकृतीच्या नियमांचे पूर्ण ज्ञान झाले आहे तो मनुष्य प्रकृतीच्या कार्यकलापामुळे हर्षभरित अथवा शोकमग्न होत नाही. ज्याला ज्ञान झाले पूर्णपणे,
तो बिलकुल शोकमग्न होणार नाही किंवा हर्षभरित होणार नाही. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात, तांसी स्थितिक्षव भारत, हे अर्जुना सहनशील हो. तितिक्षव म्हणजे सहनशील हो असा परामर्श देतात. पण श्रीकृष्णांच्या या उपदेशाचे पालन करून आपण कोणत्याही परिस्थितीमुळे आनंदी अथवा दुःखी होऊ नये असे आचरण हे एका भक्ताचे लक्षण आहे. भक्त कृष्ण भावना भावित सेवा करीतच राहतो आणि विपरीत परिस्थिती कधीही दुःखी होत नाही. जसं की कालच्या ऑपरेशनचं मी उदाहरण दिलं, तुम्हाला माहीत नसेल सांगतो, ह्या ऑपरेशनमध्ये कितीतरी रिस्क फॅक्टर्स असतात, कितीतरी महाभयानक रिस्क फॅक्टर्स असतात. बिकॉज वी आर ऑपरेटिंग इन सच ओनली स्पेस, ज्याच्यामध्ये मुठ्ठी पण जाऊ शकत नाही. आणि त्या एवढ्याशा स्पेसमध्ये अनेक व्हायटल ऑर्गन्स असतात. समोरच्या साईडला मूत्रपिशवी असते, मागच्या साईडला आतडी असतात, दोन्ही साईडला मोठमोठ्या रक्तवाहिन्या असतात. त्याच्यातली एखादी जरी निसटली, पेशंट हिमॅटोमा होऊन येतो. जस्ट गर्भपिशवीच्या बाजूला 1 सेंटीमीटरवरती युरेटर्स असतात. युरेटर्स म्हणजे मूत्रनलिका, ज्या किडनीपासून येतात. आलं लक्षात ना. आणि ऑपरेटिंग करणाऱ्या सर्जनच्या हृदयातसुद्धा धडधड चाललेली असते. का? हे सगळं काय ते सुरळीत होऊ दे. कारण एखादी जरी गोष्ट क्रिटिकल झाली तरी तिथं काय होऊ शकतो, प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि ह्याचं कन्सेंट भले आम्ही घेतलेलं असतं ना, कन्सेंट घेतलं होतं ना, तुझं काही होऊ शकतं. पण डॉक्टर प्रयत्न करताना कोणालाही मारण्यासाठी प्रयत्न करत नसतात. हे समाजानं सुद्धा जाणावं. ह्या इथल्या माध्यमाच्या आधारे मी सांगतो तुम्हाला. आणि आज अनेक डॉक्टरांवरती काय केले जातात, हल्ले केले जातात. कोणत्याही डॉक्टर कोणत्याही रुग्णाला आपल्या मारण्यासाठी कधी प्रयत्न करत नसतो. असतो का? नाही. किंबोना शास्त्रात सांगितलं आहे की डॉक्टर जो आहे, वैद्य जो आहे, तो साक्षात भगवंतांचं एक अवतार आहे, रूप आहे भगवंतांचं. आणि त्या रूपाद्वारेच त्याच्याकडे पाहिलं जावं. तो आपले बेस्ट प्रयत्न करत असतो. भले भगवंतांचं एक रूप आहे तरी पण तो मानवच आहे ना. त्याच्या शक्ती लिमिटेड आहेत, त्याच्या नियंत्रणात सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टी आहेत असं नाही आहे. काही अघटित होऊ शकतं, नाही होणार असं नाही. परंतु जे काय हे डॉक्टर्स आपल्या समाजासाठी सेवा करत असतात, हे आपल्या यथाशक्ती त्यांच्याकडे जे बेस्ट ऑफ नॉलेज असतं ते देऊन आपल्या पेशंटना, रुग्णांना वाचवण्याचं कार्य करत असतात. आणि त्याच भावनं सगळ्या समाजानं ह्या गोष्टींकडे बघावं. कालच आपल्या ते ह्याच्यावरती आलं होतं, 82 वर्षाची म्हातारी ओपीडीमध्ये बसली होती, डायबिटिक केस होती. आणि ओपीडीमध्ये बसली असताना तिथं चक्कर आली आणि ती चक्कर येऊन तिथंच मेली. तर ते ओपीडीमध्ये बसली होती नागपंचमीच्या दिवशी. तर त्याच्या पोरांना ठरवलं की ह्या डॉक्टरमुळे माझी आई गेली, त्याच्या ओपीडीत बसलेली असताना. त्या आईच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या दिवशी तो तलवार घेऊन जाऊन त्या डॉक्टरच्या घरी जाऊन बसला, डबा देऊन, त्या डॉक्टरला त्याच्या बायकोला ठार मारण्यासाठी. ही सत्य घटना आहे. वाचल्यात तुम्ही ती? कालच कोणीतरी टाकली, काल की परवा, आपल्याच महाराष्ट्रातली. 1 वर्ष हृदयात दबा धरून बसला तो. अरे डॉक्टरने काय केलं, ती ओपीडीत बसली, तिथं येऊन तिला शॉक अटॅक आला आणि ती मेली. तर म्हणतो माझ्या आईकडे डॉक्टरने बघितलं नाही. आज काय करणार डॉक्टर? एखाद्याने बोलावं धाडला भगवंताने एखाद्याला न्यायचा. डॉक्टर असा आहे का की तुम्हाला मृत्यू येणारच नाही असं गॅरंटी कोण लिहून देतोय काय? डॉक्टर कुठचा नाही, उलट लिहून घेतात ते. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मृत्यू येऊ शकतो ह्याची कल्पना आम्ही तुम्हाला दिलेली आहे. रुग्ण कधी गंभीर होऊ शकतो. तर तो तलवार घेऊन बसला नागपंचमीच्याच दिवशी, दुसऱ्या दिवशी, म्हणजे दुसऱ्या वर्षी. ह्या नागपंचमीच्या दिवशी आई वारली, तर पुढच्या वर्षी तो काय काळोखात तलवार घेऊन बसला. आता डॉक्टरांना ठार मारायचं आणि फ्रीजच्या मागे लपून बसला त्यांच्या घरात जाऊन काळोख्या रात्री 9 वाजता. कसे बसले ते डॉक्टरने दाम्पत्य वाचले त्याच्यातनं. मग पोलिसांनी त्याला अटक केली. अशा प्रकारची मानसिकता ही अतिशय समाजघातक आहे. उद्या कोणी डॉक्टर तुमचं कसले ऑपरेशन करणार नाही. काय विचार करेल, अरे अमक्यावर असेल तर मी तरी कशाला रिस्क घेऊ, मरू देत लोक, काय करायचे. अशा प्रकारच्या भीतीचं वातावरण जर समाजात राहिलं तर कोणी डॉक्टर डेअरिंग करणार नाही की अवघड शस्त्रक्रिया करायचं किंवा तुमचा अवघड पेशंट हातात घ्यायचं. बरोबर की नाही? तर भगवान श्रीकृष्णाच्या या उपदेशांचे पालन करून आपण कोणत्याही परिस्थितीमुळे आनंदी अथवा दुःखी होऊ नये असे आचरण हे एका भक्ताचे लक्षण आहे. भक्त कृष्ण भावनाभावित सेवा करीतच राहतो आणि विपरीत परिस्थितीत कधीही दुःखी होत नाही. भगवान श्रीकृष्ण सदैव आपल्या भक्तांचे रक्षण करतात, यावर त्याची पूर्ण श्रद्धा असते. काय श्रद्धा असते? भगवंत आपल्या भक्ताचं सदैव रक्षण करतात, यावर त्याची काय असते? पूर्ण श्रद्धा असते. हे जाणून भक्त आपल्या सेवेतून कोणत्याही परिस्थितीत माघार घेत नाही. काही होऊ दे, भक्त आपल्या सेवेतनं माघार घेत नाही, त्याला हृदयात धारण करून ठेवतो आणि पुढेचा मार्गक्रमण करत राहतो. अगदी ऊर्ध्व लोकात स्थित असलेल्या देवगणामध्येही हर्ष शोकादी भौतिक स्वभावगुण आढळतात.
या कारणास्तव इथं बघा, आता इंद्राला सुद्धा हर्ष आणि शोक झाला होता ना, त्यामुळे उच्चत्र ग्रहामध्ये जाऊन सुद्धा काय फायदा नाही आहे. लोक म्हणतात पुण्यकर्म गेली स्वर्गात जायला, स्वर्गात जाऊन सुद्धा तुम्ही चिंताग्रस्त असणार आहात. चिंतेतनं मुक्त व्हायचं असेल आपल्याला वैकुंठात जायला पाहिजे. वैकुंठ, जिथं चिंता, दुःख, क्लेश, तणाव काही नाही असं ठिकाण म्हणजे काय? वैकुंठ. या कारणास्तव या भौतिक जगातील तथाकथित अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत अविचल राहणाऱ्या मनुष्याला ब्रह्मभूत किंवा आत्मसाक्षात्कारी असे म्हणतात. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होऊन तो पूर्णपणे आनंदी होतो. भौतिक परिस्थितीत अविचल राहणारा मनुष्य त्रिगुणातील अशा दिव्य पदावर स्थित असतो. पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत की तुम्ही देव स्वतःलाच आपल्या यश आणि कीर्तीचे कारण समजत आहात. संत पुरुष तुमच्या अज्ञानाची कीव करीत असल्यामुळे तुमचे शब्द आमच्या मर्मावर घाव करूनही आम्ही ते स्वीकारत नाही. बळी महाराजांनी कान टोचले इंद्राचे. काय म्हणतायत? तुम्ही देव स्वतःलाच काय म्हणतायत? आपल्या यश आणि कीर्तीचे कारण समजत आहात. का इंद्राला येतो आता राग आला? कारण इंद्र आता समजू लागला की मी आता काय करू शकतो? या दैत्यांचा नाश करू शकतो. मी हा अहंकार आला तिथं. म्हणूनच तो त्याला बळी महाराज मूढ बोलू लागला, मंदमते बोलू लागला. जरा ते फॅनचं बटन मारा मांजरेकर बोलली. मंदमते बोलू लागला. आणि तिथं उभे राहा, बसू नका. तुम्ही देव स्वतःलाच यश आणि कीर्तीचे कारण समजत आहात. संत पुरुष तुमच्या अज्ञानाची कीव करीत असतात. अशा जे स्वतःलाच आपल्या यश कीर्तीचे काय कारण समजतात. सर्व कारण भगवंत आहे. तो आपल्या हातामध्ये काम करणं हे आपल्या हातामध्ये आहे. पण यश अपयश देणं कोणाच्या हातामध्ये आहे? परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आणि असे जे लोक असतात त्यांना संतजन सुद्धा त्यांची कीव करत नाहीत. त्यांना कीव येते संतजनांना. पुढे शुकदेव गोस्वामी सांगतायत. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, बळीने स्वर्गाधिपती इंद्राची अशा प्रकारे कठोर निर्भत्सना केली. प्रतिपक्षी वीरांचे मर्दन करू शकणाऱ्या बळीने नाराज नावाचे बाण आकर्णे ओढून इंद्रावर सोडले आणि पुन्हा त्याच्यावर कठोर शब्दांचा भडीमार केला. बसा आता, पाय मोकळे झाले तर बसा. त्यांना डायबिटीस आहे, त्यामुळे मध्ये मध्ये त्यांना उभं राहावं लागतं, नाही तर झोप येते. हे बघा, ज्याला धनुर्विद्येमध्ये एखादा धनुर्धर आकर्ण म्हणजे इथपर्यंत ओढतो, दॅट इज लास्ट लिमिट. लक्षात ना, लास्ट लिमिट असते. त्या धनुष्याच्या प्रत्यंचेची पण लास्ट लिमिट असते, त्या धनुष्याच्या कमानीची पण लास्ट लिमिट असते. त्याच्या पलीकडे ओढलं तुटणार ते. आणि मॅक्झिमम लिमिट. आणि विचार का, बळी महाराजांकडे असलं धनुष्य अफाट बलशाली होतं की तिने आकर्ण ओढलं. कारण ह्या मूर्खाचा काय, त्यांना काय करायचं होतं? शिरच्छेद करायचं होतं. कोणाचा? इंद्राचा. आणि ह्या इच्छेनं त्यांनी ते आकर्ण ओढलं. बाण आकर्ण ओढून इंद्रावर सोडले आणि पुन्हा त्याच्यावर कठोर शब्दांचा भडीमार केला बळी महाराजांनी. बळीराजाच्या निंदात्मक शब्दात तथ्य होते. माहुतांच्या दंडाच्या आघाताने हत्ती जसा विचलित होत नाही, तशी इंद्रानेही निंदा ऐकून वाईट वाटून घेतले नाही. इंद्राने निंदा ऐकून घेतली, पचवून घेतली, वाईट नाही वाटून घेतलं. इथं थोडंसं देवत्व त्यानं दाखवलं. शत्रुमर्दन इंद्राने आपले अमोघ वज्र, अमोघ म्हणजे व्यर्थ न जाणारे अमोघ वज्र बळीवर सोडले. आता तुम्हाला सांगतो, वज्र म्हणजे त्याची ताकद किती असते. सुरुवातीच्या पावसाला एकदम जेव्हा आपल्याकडे वळवाचा पाऊस पडतो पहिला, त्यावेळेला मोठमोठे काळे कुट्ट ढग येतात आणि त्याच्यातनं मग कडकडाट होऊन विजा चमकतात. लक्षात ना. तर ती वीज जी असते ह्या वज्रात निघालेल्या एका यत्किंचित ठिणगीप्रमाणे आहे. गुरु महाराज सांगत होते काय, वीज जी बाहेर पडते वज्रातनं, ही वीज उत्पन्न कोण करतो? इंद्रदेव करतो. कशाच्या आधारे? त्याच्या हातातील जे शस्त्र आहे वज्र. तर ही वीज जी आपल्याला दिसते, एवढा मोठा घडाम करून आजूबाजूचा सगळा कित्येक किलोमीटरचा परिसर हादरून टाकणारा आवाज करते ती वीज, आणि लख्ख प्रकाश करून टाकते कित्येक किलो वॅटचा. ही वीज केवळ काय आहे? ह्या वज्राच्या शक्तीतनं निघणारी एक काय आहे? ठिणगी आहे. म्हणजे वज्र किती सामर्थ्यशाली अस्त्र आहे, विचार करा. ददीची मुनींच्या अस्थिंपासून हे वज्र बनवलेलं आहे. वृत्रासुराचा नाश करण्यासाठी त्यावेळेला भगवंतांच्या आज्ञेनेच हे बनवलं गेलं होतं आणि ते इंद्राला दिलं गेलं होतं.
तर असं अमोघ वज्र त्यांनी बळीवर सोडलं. बळीचा वध करण्याच्या इच्छेनं केलेला हा वज्रप्रहार बळीला लागला तेव्हा तो पंख तुटलेल्या पर्वताप्रमाणे विमानासह खाली पडला. इथं उपमा का देतात शुकदेव गोस्वामी? कारण त्याच्यापूर्वी एक कथा झालेली होती की अनेक सगळे आपले जे पर्वत आहेत त्यांना पूर्वी काय होते? पंख होते. एकदा काय झालं, एक ऋषीमुनी एका पर्वतावर तपश्चर्या करत होते. त्यावेळेला ते पर्वत त्या ऋषीमुनींना म्हणाले की हे ऋषीमुनी, तुम्ही जर आमच्यावर प्रसन्न असाल तर आम्हाला इथं बसून बसून एका ठिकाणी कंटाळा आला आहे. आम्हाला सुद्धा वाटतं की बाकी सगळ्यांसारखं हरे कृष्णा काय करावं, मुक्त विचरण करावं. तर कृपा करून तुम्ही आम्हाला असं काहीतरी व्यवस्था करा की आम्ही सुद्धा काय करू शकतो. अरे तुम्हाला जर झोपेलेला जागी करण्याचं माझा वेळ गेला तर प्रवचन कुठून करायचं? एकदा हा झोपतोय, एकदा हा झोपतोय, 5 माणसं समोर बसलेली आहेत, एक आणखीन तिसरंच काहीतरी काम करतोय. कॉन्सन्ट्रेशन होणार कसं? ह्या लिलेमध्ये प्रविष्ट झाल्याशिवाय तुम्हाला काय सांगणार मी? अलर्ट बसलं पाहिजे, सगळं इंद्रिय एकत्र हृदयामध्ये कानामध्ये आणून बसलं पाहिजे अलर्ट. म्हणून सांगतो ना, एक तर जप करताना दुसरं कोणतेही कार्य करू नये आणि भागवत श्रवण करताना पण दुसरं कोणतेही कार्य करू नये. कारण हे सर्वोच्च भक्ती आहे दोन्ही गोष्टी. आणि त्याचा जो अव्हेर करतो त्याच्या कानात काय जाणार, हृदयात काय शुद्धीकरण होणार? आपल्याला वाटतं मी हे पण करू शकतो, ते पण करू शकतो. नाही, तुम्ही काय करू शकत. तर हे ऋषीमुनी प्रसन्न झाले त्यांच्यावरती, पर्वतांवरती, आणि त्यांनी पर्वतांना सगळ्यांना पंख देऊन टाकले. मग सगळे पर्वत उडू लागले आणि उडू लागले. तर पर्वतच ते जडबुद्धी काय करायचे, उडायचे उडायचे आणि दमले की जाऊन एखाद्या नगरावरती जाऊन बसायचे. त्याबरोबर त्या नगरातल्या सगळ्या इमारती, लोक, नागरिक सगळे चिरडून मारायचे. अशा प्रकारे पर्वताने उत्पात चालू केला. लक्षात. आणि त्याबरोबर सगळे देव, दैत्य, मनुष्य, गंधर्व, यक्ष सगळे चिंताग्रस्त झाले. ह्या पर्वतांचं काहीतरी केलं पाहिजे. हे पर्वत उडतात उडतात आणि बरोबर जाऊन अशा ठिकाणी बसतात की जिथे त्यांना लाईट, उजेड वगैरे दिसतो. त्यांना वाटतं इथं काहीतरी बसलं पाहिजे. असं कुठे असतं? नगरामध्ये असतं, ग्रामामध्ये असतं. जाऊन त्याच्यावरती बसायचे थपकल मारून. काय त्याच्या खालचे सगळे चिरडून मारायचे. ते नगर नष्ट होऊन जायचं. आणि अशा प्रकारे पर्वतांचा हा चाललेला उपद्व्याप. मग इंद्रदेवांकडे तक्रार गेली. त्याला इंद्रदेवाने काय केलं, आपल्या वज्रानं काय केलं, ह्या पर्वतांचे काय पंख कापून टाकले. आणि मग जैसे थे, मग हिमालय आहे तिकडे हिमालय बसला, विंध्याचल आहे तिकडं विंध्याचल बसला, द्रोणगिरी आहे तिकडे द्रोणगिरी बसला. असे जगातले सगळे पर्वत आपापल्या ठिकाणी जाऊन बसले. तर असं आपल्याकडे ताकद आली म्हणून इतरांचा पण जरा अभ्यास केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आपल्या पायाखाली येणारी यत्किंचित मुंगीसुद्धा भक्ताने चिरडू नये, हे शास्त्रवचन आहे. काय आपल्याला कोणालाही मारण्याचा अधिकार नाही आहे. पायाखाली येणारी यत्किंचित मुंगीसुद्धा चिरडायची नाही आहे. तिलासुद्धा वाचून पुढे जायचं आहे. एखादा जीव तळमळत असेल तर आपल्याला शक्य असेल त्याला उचलून बाजूला ठेवलं पाहिजे सुरक्षित ठिकाणी. जसं की आपल्याला ती माहिती ना गोष्ट कबूतर आणि मुंगीची. लक्षात ना, कबूतर आणि मुंगीची गोष्ट माहिती आहे. दुसरीमध्ये होती आमच्या वेळेला, दुसरीमध्येच होती प्रभूजी. हां, तुम्हाला अभ्यासक्रम बदलला असेल. तर एक कबूतर बसलेलं असतं नदीकाठी, तलावाच्या काठी, झाडावरती असं झाडाला असतं. आणि एक मुंगी असते, ती झाडावरनं खाली पडते. तर कबूतर बघतं की ते मुंगी तळमळते आता जीवासाठी. तर कबूतर एक पान तोडतं आणि टाकतं. त्या पानावरती ती मुंगी बसते आणि मग काठाला येते. पण ह्यानं केलेलं परोपकार लक्षात ठेवते मुंगीसुद्धा. विचार करा. मग एक शिकारी येतो. तर शिकारी असा दबा धरून शिकार करत असतो नेहमी, बरोबर की नाही. समोर जाऊन मारत नाही ठो करून, पक्षी उडून जाणार. आणि कबुतरावरती नेम धरला बाण लावून. तर मुंगीनं पाहिलं, अरे आत्ताच तर कबुतरानं माझा काय वाचवला, जीव वाचवला. आणि हा शिकारी तिच्यापासून थोडासा दूर होता. जसा आहे ना बाण ओढला आणि सोडणार, मुंगी धावत धावत गेली आपल्या स्पीडनं आणि पायाला कटकन चावली सोडताना बाण. त्यावर त्याचा बाण बिथरला आणि बाण चुकला आणि त्यावर कबूतर जागाने उडून गेलं. अशा प्रकारे कबुतराचा काय झाला, प्राण वाचला. ही आम्हाला दुसरीमध्ये कथा होती शालेय पाठ्यपुस्तकामध्ये. तर कधीच आपण कोणाची हत्या करू नये. तुम्ही केलेलं सत्कार्य तुम्हाला कधी रिटर्नमध्ये भेटणार म्हणजे भेटणार. जसं कबुतरानं मुंगीचा जीव वाचवला, इथं मुंगीनं कबुतराचा जीव वाचवला. तर हे पंख छाटून टाकले. अशा प्रकारे पर्वत पंख विहीन झाले.
तर इंद्रानं हे वज्र ज्या ज्या ठिकाणी वापरलं याचा उल्लेख आहे. वृत्रासुराची हत्या करण्यासाठी वापरलं, मग पर्वतांचे पंख छाटण्यासाठी वापरलं, आणि आता इथं बळी महाराजावरती सोडलं त्याला. तो पंख तुटलेल्या पर्वताप्रमाणे विमानासह खाली कोसळला, म्हणजे मृत्यूच झाला. कोणाचा? बळी महाराजांचा. आपला मित्र बळी खाली पडल्याचे जंबासुराने पाहिले. कोणी पाहिले? लक्षात ठेवा नावं, जंबासूर. त्यावेळी आपल्या मित्राला सहाय्य करण्यासाठी जंबासूर इंद्रासमोर उभा ठाकला. अरे आता तुझा राजा कोसळलाय तर जा ना घरी बाबा, ह्याला मरायची हौस आली म्हणून इंद्रासमोर टाकला. येऊन सिंहारूळ असलेल्या जंबासुराने इंद्रावर चाल करून इंद्राच्या खांद्यावर आणि ऐरावतावर आपल्या गदेने प्रहार केला. जंबासूर पण बलशाली होता आणि कशावर बसला होता? वाहन काय होतं? सिंह होतं. ऐरावतावरती प्रहार केला आणि इंद्रावरती पण खांद्यावरती प्रहार केला. ऐरावत इंद्राचं वाहन, आणि त्या गदा प्रहाराने व्यथित आणि व्याकुळ झालेला तो गज विभळू लागला. त्याने गुडघे भूमीवर टेकले आणि तो मूर्छित झाला. म्हणजे हा जंबासूर पण किती ताकद होता बघा. ऐरावत म्हणजे सगळ्या हत्तींचा राजा, इंद्राचं वाहन, तो सुद्धा जंबासुराच्या गदा प्रहारानं काय झाला? त्यांना गुडघे टेकले, बसला खाली तिथं आणि मूर्छित पडला. कोण? ऐरावत. हा प्रकार पाहताच इंद्राचा सारथी मातली सहस्त्र अश्व जोडलेला रथ घेऊन तेथे आला. इंद्राने ऐरावताला सोडून दिले आणि त्या रथावर आरोहण केले. ह्या श्लोकावरून आपण बोध घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. मातली हा सेवक आहे कोणाचा? इंद्राचा सारथी आहे. जसं पाहिलं की त्यानं स्वामींचं एक वाहन खाली कोसळलेलं आहे, त्याबरोबर तत्क्षणी त्या युद्धामध्ये लागणारं जे काही गोष्ट आहे, काय पाहिजे? पाहिजे ना काहीतरी वाहन. मग मातलीनं सहस्त्र अश्व जोडलेला एक रथ घेऊन तात्काळ तिथं हजर. इंद्राला ऑर्डर करायला नाही, हे मातली तर घेऊन ये. हे गुरु शिष्याचं नातं आहे. शिष्य असा असला पाहिजे की गुरुला आपल्या सेवेमध्ये जे जे काय सहकार्य लागेल ते त्यांना तत्काळ न मागता आणि न सांगता केलं पाहिजे. दॅट इज द बेस्ट क्वालिटी ऑफ डिओटी. ह्या मातलीनं हे केल्यावर सगळे देवी देवता खूप काय झाले? त्याची स्तुती करू लागले. इंद्र सारथ्याचा त्या तत्परतेची दानवश्रेष्ठ जंबासुराने स्मित करून प्रशंसा केली. बघा, दैत्य पण प्रशंसा करू लागले. असं आपण असलं पाहिजे. पुत्र असू दे किंवा तुम्ही शिष्य असू दे, तुम्ही जे कोणी असाल, हे असं तात्काळ तत्पर असलं पाहिजे. जे काय आपल्या गुरूंना, आपल्या वडिलांना जे काय आवश्यक आहे ते आपण तात्काळ केलं पाहिजे, न सांगता, न बोलता, न मागता. तो श्रेष्ठ व्यक्ती आणि त्याचीच जगामध्ये प्रशंसा केली जाते. बघा, इथं दैत्यसूर म्हणजे विरोधी पक्षाच्या नायकानं सुद्धा काय केलं? त्याचं प्रशंसा केली. कोणाची? हा जो मातली होता, इंद्रदेवांचा सारथी, इंद्र सारथ्याच्या त्या तत्परतेचे दानवश्रेष्ठ जंबासुराने स्मित करून प्रशंसा केली. तथापि त्याने मातलीवरती आपल्या ज्वलंत शूळ फेकला. पण तो प्रशंसा केली, पण त्यानं ज्वलंत शूळ पण फेकला, कारण युद्ध चालू आहे. मातलीने धैर्य करून तो अत्यंत दुस्सह प्रहार सहन केला. परंतु हे पाहून इंद्र मात्र जंबासुरावर अत्यंत क्रुद्ध झाला. त्याने आपल्या वज्राने जंबासुराचा शिरच्छेद केला. मरण्यासाठी झाला होता तो. इंद्राकडे सध्या भरपूर पावर आली होती. जंबासुराचा पण वध केला. आता नारद मुनींनी कळ लावली, कारण नारद मुनींची इच्छा होती की सगळ्या दैत्यकुळाचा नाश व्हावा. नारद मुनी आले तिथे. नारद मुनी जंबासुराच्या वधाचे वर्तमान त्याच्या मित्र बांधवांना सांगितले. त्वरित जाऊन त्यांच्या गोटात जाऊन सांगितले, अरे तुम्ही काय इथे बसलेत? तिकडे बळी महाराज मेलेत, जंबासूर मेलाय, आणि तुम्ही इकडे काय बसलेत? तुमच्यात काय मर्दानकी आहे की नाही? आग लावून दिली तिकडे दैत्यांच्या गोटामध्ये. त्याबरोबर दैत्य गोटातील नमुची, बल, पाक नामक 3 दैत्य मोठ्या त्वरेने युद्धभूमीवर प्राप्त झाले. कठोर वचनाने इंद्राची मर्मभेदी निंदा करीत या असुराने मेघ जसे जलधारांच्या वर्षावाने पर्वताला आच्छादित करतात, तसे बाणांच्या वर्षावाने इंद्राला आच्छादित करून टाकले. शीघ्र पराक्रमी कोण कोण आले? नमुची, बल आणि पाक. पैकी नमुची खूप महाग पडणार आहेत इंद्राला, पाहूया. शीघ्र पराक्रमी बलदैत्याने इंद्राच्या सहस्त्र अश्वांना 1 सहस्त्र बाणांनी समरभूमीवर एकाच वेळी घायल केले. बल नामक जो होता असुर, त्यानं काय केले? एकाच वेळेला 1000 काय सोडले? बाण सोडले आणि 1000 त्या अश्वांना घायल करून टाकलं एकाच वेळेला, एका क्षणाला. किती महान बलशाली होता बघा बल. पाकासुरानं काय केलं बघा? एकाच वेळी 200 बाण धनुष्यावर लावून सोडले आणि त्यांच्या योगाने मातलीला चित करून रथाचे निरनिराळे भागही तोडून टाकले. त्याचा हा युद्धभूमीवर पराक्रम खचित आश्चर्यकारक होता. पाक नामक असुराने काय केलं? 200 बाण एका वेळेला सोडले आणि मातली सकट पुण्य त्या रथाचा काय केला?
चकनाचूर करून टाकला, रथ अस्तव्यस्त करून टाकला. त्यानंतर नमुचीने सोन्याच्या पंखाचे 15 बाण सोडले. आता नमुची राहिला, त्यानं सोन्याच्या पंखाचे 15 बाण सोडले आणि त्याने पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे गर्जना करीत त्या बाणाने इंद्राला घायाळ करून टाकले. इंद्र घायाळ झाला नमुच्या बाणाने. मेघाने वर्षा ऋतूतील सूर्याला चोहोकडून आच्छादावे त्याप्रमाणे इतरही असुरांनी बाणांचा अतिवर्षाव अविरत वर्षाव करून सारथी आणि रथासह इंद्राला सर्व बाजूने आच्छादित केले. आता हे 3 असुर श्रेष्ठ आलेले आहेत, नमुची, बल आणि पाक. त्यावर बाकीचे पण सगळे असुर आले तिथे युद्धभूमीवरती. घाबरून पडले ते, बळीमार पडले तसे, पण आता आले, त्यांना ताकद आली. समुद्रामध्ये नौका फुटलेली पाहून व्यापारी ज्याप्रमाणे आक्रोश करू लागतात त्याप्रमाणे शत्रुसेनेने पराजित केलेले आणि नायक रहित असे ते देवगण इंद्रदृष्टीस न पडल्यामुळे अत्यंत शोकविव्वळ होऊन आक्रोश करू लागले. आता एवढ्या बाणांच्या मध्ये इंद्र आणि त्याचे सारथी आणि रथ गेला, कोणाला देवतांना दिसेनाच. त्यामुळे जसा तुम्ही नदीमधून किंवा समुद्रातून प्रवास करताय माल भरून आणि त्या नौकेला जर छिद्र पडलं आणि पाण्यात घुसू लागलं तर काय करतो तो व्यापारी, आक्रोश करतो. त्याप्रमाणे बाकीचे सगळे देव इंद्रदृष्टीत पडायचा बंद झाल्यावर ते आक्रोश करू लागले. रात्र संपली असता जसा सूर्य आपल्या तेजाने सर्व काही प्रकाशित करतो तसा इंद्र आपला रथ, ध्वज, अश्व आणि सारथी यासह बाणांच्या पिंजऱ्यातून बाहेर येऊन दिशा, आकाश, पृथ्वीला प्रसन्न करू लागला. काही काळाने इंद्रानं आपल्या पराक्रमानं तो बाहेर आला त्या गरड्यातनं. तेजस्वी सुंदर इंद्र सर्वांच्या दृष्टिक्षेपात आला. वज्रधारी इंद्राने आपली सेना युद्धभूमीवर शत्रूकडून गांजून गेली आहे असे पाहिले तेव्हा त्याने अत्यंत क्रुद्ध होऊन शत्रूचा नाश करण्यासाठी आपले वज्र उगारले. ज्यावेळेला पाहिलं की आपली आता सेना हताश झालेली आहे, मी काही काळ युद्धभूमीवर दिसत नव्हतो तेव्हा हताश झाले, त्यामुळे इंद्र म्हणाला की ह्यांना स्फुरण देण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यानं पुन्हा आपलं काय केलं, वज्र हातात धरलं. हे राजन इंद्राने बल आणि पाग या दोन्ही दैत्यांची मस्तके त्या असुरांच्या मित्र बांधवांच्या उपस्थितीत छेदून टाकली आणि समरांगणावरती भयकारी वातावरण निर्माण केले. एकाच वज्राच्या प्रहारामध्ये दोघांचे शिरच्छेद करून टाकले. दोनदा नाही चालवलं. कोण, बल आणि पाक, दोघांचा शिरच्छेद एकाच वज्राच्या घातामध्ये करून टाकला. राजन, बल आणि पाक या दोघांचा वध झालेला पाहून नमुची शोक करू लागला. क्रोध अनावर होऊन त्याने इंद्राचा वध करण्याचा प्रयत्न केला. नमुची शिल्लक राहिला होता तिघांपैकी. नमुची काय झाला, अतिशय क्रुद्ध झाला आणि इंद्राचा वध करण्याचा प्रयत्न करू लागला. नमुचीने मोठ्या रागाने घुंगरू लावलेल्या आणि सोन्याने भुसविलेल्या एक पोलादी शूल घेतला आणि इंद्राची निर्भत्सना करीत त्याच्या अंगावरती धावून गेला. असा मोठा भाला घेतला ज्याला काय लावले ते घुंगरू लावले होते आणि सोन्यानं मडविलेला होता. अतिशय शक्तिशाली भाला. सिंहाप्रमाणे गर्जना करीत तो मोठ्याने ओरडला, आता तू मेलास. इंद्रा म्हणाला, आता तू मेलास, हे अस्त्र सांभाळ. असे म्हणून त्याने तो शूल इंद्राच्या दिशेनं त्वेषानं फेकला. राजन एका जळजळीत उल्केप्रमाणे भूमीवर पडणारा तो शूळ पाहताच इंद्राने आपल्या बाणाने त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. क्रोधाविष्ट होऊन इंद्राने त्या असुराचे शिर छेदण्यासाठी त्याच्या कंठावर प्रहार केला. कशानं प्रहार केला, वज्रानं. आता ह्याला ठार करायचं, शिरच्छेद करायचा, कोणाचा, नमुचीचा. म्हणून इंद्रानं तो शूळ पहिला आधी तोडला बाणानं आणि मग आपलं अस्त्र, अमोघ अस्त्र घेतलं वज्र आणि या नमुचीच्या कंठावरती प्रहार केला जोरात. परंतु देवेंद्राने मोठ्या वेगाने फेकलेल्या त्या वज्राने त्या असुराची त्वचाही भेदली गेली नाही. अमोघ असं अस्त्र ज्याच्यासमोर कोणी टिकू शकत नव्हता, साधं चामडीला इथल्या खरचटलं पण नाही. लक्षात, सर्वांना याचे आश्चर्य वाटले. याच प्रसिद्ध वज्राने पूर्वी वृत्रासुराचाही वध केला होता, जे वज्र नमुचीच्या कंठाची त्वचाही छेदू शकले नाही. आणि वज्र परत आल्याचे पाहून इंद्र अत्यंतित भयभीत झाला. कारण भयभीत होणं हा त्याचा स्थायी स्वभाव आहे, कारण तो स्वतःला करता समजतो ना. त्यामुळे आता इंद्राला कळून चुकलं, वज्र जर फेल गेलं तर माझ्याकडे अजून दुसरं काय आयुधच नाही आहे. त्यामुळे आता आपला हार आणि मृत्यू निश्चित आहे. वज्रापेक्षा काय दुसरं अस्त्रच नाही आहे ना. आणि हे अमोघ अस्त्र फेल कसं गेलं, त्यामुळे इंद्र भयाकुल झाला अतिशय. एखाद्या चमत्कारी श्रेष्ठ सिद्धीने तर हे घडले नसावे ना, असे कुतूहल त्याच्या मनात निर्माण झाले. इंद्राचे अस्त्र वज्र हे अमोघ असूनही नमुचीला काही दुखापत न करता ते परत आलेले पाहून हा प्रकार अत्यंत इंद्र भयभीत झाला. इंद्राने विचार केला, पूर्वी आकाशात उडणारे पर्वत भूमीवर पडून प्रजेची जीवितहानी करीत होते, तेव्हा याच वज्राने मी त्यांचे पंख छाटले होते. त्वस्त्याच्या
तपाचे सार म्हणजे वृत्रासूर, आणि तोही या वज्राने मृत्युमुखी पडला. एवढेच नव्हे तर अन्य सर्व अस्त्रांनी ज्यांच्या त्वचेला किंचितही दुखापत होऊ शकत नव्हती अशा बलाढ्य वीरांचाही याच वज्रानं काय केला, मी वध केला. इतर अनेक योद्धे होते, इतर सगळी युद्ध वापरून त्यांच्या त्वचेला असं खरसटपणा होत नव्हतं, पण त्या योद्ध्यांचा पण मी काय केला, ह्या वज्राच्या सहाय्यानं काय केला, वध केला. पण आज हेच वज्र नमुचीच्या केसाला पण धक्का पोचू शकलं नाही, चामडीवरती एक स्क्रॅच पण मारू शकलं नाही. आता काय करायचं. तथापि आज तेच वज्र मी या शूद्र अस्त्रावर टाकले असूनही तो कुंठित झालेला आहे. ते कुंठित झालेले यास्तव ब्रह्मास्त्रा समान असूनही ते आता एका साधारण शस्त्राप्रमाणे झाले आहे. मी यापुढे हे वज्र धारण करणार नाही, इंद्राने ठरवून टाकलं. शुकदेव गोस्वामी म्हणाले, खिन्न अंतःकरणाने इंद्र विषाद करीत असताना पुढील प्रमाणे आकाशवाणी झाली. हा नमुची दानव जो आहे भगवंत झाले पुन्हा मत्तीला इंद्राच्या. हे इंद्रा, दुःखी कष्टी होऊ नको, ध्यानपूर्वक श्रवण करा. नमुचीचा वध कसा केला हे आपण आता श्रवण करणार आहोत. ज्याचा वज्रानं पण वध होऊ शकला नाही. तर आकाशवाणी झाली, हा नमुची दानव शुष्क अथवा आर्द्र वस्तूंनी मारला जाऊ शकत नाही. म्हणजे कोणतीही गोष्ट जी काय शुष्क म्हणजे सुकी आहे, किंवा कोणतीही गोष्ट जी ओली आहे, अशा कोणत्याही शस्त्र किंवा शस्त्रांना हा नमुची ठार मारला जाऊ शकत नाही. एवढीच आकाशवाणी झाली, मार्ग दाखवला. इंद्र होता बुद्धिमान, त्याच्याशिवाय तो इंद्रपदावर बसला नव्हता. आकाशवाणी पुढे म्हणाली, हे इंद्रा, कोणत्याही शुष्क अथवा आर्द्र वस्तूपासून तुला मृत्यूचे भय नाही असा मी या असुराला वर दिलेला आहे. पूर्वी भगवंतानेच दिला होता वर. कोणाला? नमुचीला वर दिला होता की तुला कोणत्याही सुक्या अथवा ओल्या वस्तूपासून तुझा मृत्यू होणार नाही. त्यामुळे त्याला मारण्याकरता तुला अन्य उपाय शोधावा लागेल इंद्रा. त्याबरोबर बघा, आकाशवाणी ऐकून इंद्र त्या असुराचा कसा वध करावायचा याविषयी स्वस्थ चित्ताने चिंतन करू लागला. तुम्हाला ज्याला जीवनामध्ये अनेक संकट समोर उभे असतात, त्यामुळे आपण काय होतो, आपली बुद्धी विचलित करून घेतो, बरोबर की नाही. 2 दिवसापूर्वी विचलित झाली होती ना तुझी बुद्धी, त्यावेळेला काय करायचं हे सांगितले. ज्या जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बुद्धी विचलित व्हायचे प्रसंग होतील त्यावेळेला आपण काय बसायचं, स्वस्थ चित्त बसायचं एकांतामध्ये, आणि हृदयामध्ये परमेश्वराचं ध्यान करायचं, मग मार्ग सापडतो. लक्षात. तेच सांगता येते. आकाशवाणी ऐकून इंद्र त्या असुराचा कसा वध करावायचा याविषयी स्वस्थ चित्ताने चिंतन करू लागला. हृदयामध्ये स्वस्थ बसून शांत. त्याच्या लक्षात आले की फेस ओला नसतो अथवा सुकलेलाही नसतो. पाण्याचा फेस जो असतो, फेन, तो काय नसतो, ओला पण नसतो आणि सुकलेला पण नसतो. म्हणून तोच उत्तम पर्याय आहे. आणि युद्ध कुठे चाललं आहे? क्षीरसमुद्री, समुद्राच्या काठावरतीच चाललं आहे. आणि तिथं लाटांच्या बरोबर भरपूर फेस येत होता. तुम्ही समुद्रकिनारी गेलात ना कधी, भरपूर फेस येतो लाट आले की. असे जाणून इंद्राने शुष्क अथवा आर्द्रही नसलेल्या फेसाच्या अस्त्राने नमुचीचा शिरच्छेद केला. ही भगवंतांची कृपा असते. फेसानं कोणाला काय होणार आहे का सांगा? फेस तुमच्यावर जसं धरून फेकून मारला काय होईल? भगवंताने अशी लीला केली की ज्याचा मृत्यू वज्रानं होऊ शकत नाही त्याचा साध्या फेसानं होईल. ही भगवंतांची कृपा असते. लक्षात. तर त्यामुळे स्वतःच्या सामर्थ्यावरती कधी कोणी काय होऊ नये, अहंकारी होऊ नये. हिरण्यकश्यपूला सुद्धा भगवंताने साध्या नख्याने फाडून टाकलं. अनेक प्रकारचे वर ब्रह्मदेवाने दिले होते. तर साध्या फेसानं काय केलं, नमुचीचा शिरच्छेद केला. धरला, उचलला फेस, असा विचार केला थोडा वेळ, असं काय जे ओलं पण नाही सुक पण नाही, बरोबर की नाही, जे ओलं पण नाही सुक पण नाही, काय आहे? फेस आहे. उचलला आणि मारला धरून. त्याबरोबर नमुची गतप्राण होऊन पडला. त्यावेळेला मुनिगणांनी इंद्राचा श्रेष्ठ पुरुष म्हणून गौरव करीत त्याला संतुष्ट केले. तो पूर्णपणे फुलांनी आच्छादिला जाईल इतका पुष्पवर्षाव त्याच्यावरती केला. सगळ्या देवीदेवतांनी इंद्रावर पुष्पवर्षाव केला. त्यावेळेला विश्वावसू आणि परावसू हे गंधर्व श्रेष्ठ गाऊ लागले. देवांच्या दुमदुबी वाजू लागल्या आणि अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या. आणि इथं नमुचीचा सुद्धा वध झाला, जो वज्रानं सुद्धा मारला जात नव्हता. वनात सिंह जसे हरिणांचा वध करीत असतात तसे वायू, अग्नी आणि वरुणादी देव शत्रुपक्षातील असुरांचा वध करू लागले. आता ताकद आली इतर देवतांना. वरुण, वायू, अग्नी सगळे इतर असुरांचा वध करू लागले. राजन,
आणि तर मगाशी सांगितलं नारद मुनी सगळ्या असुरांना एकत्र बोलवलं होतं. सगळ्या असुरांना एकत्र हे आता त्यांचं काय करू लागले, नाश करू लागले. राजन असुरगण समूळ नष्ट होण्याच्या पथावरती असल्याचे पाहून भगवान ब्रह्मदेवाने नारद मुनींकडून एक संदेश पाठविला. नारदाने देवांसमोर जाऊन त्यांना अधिक हिंसा करण्यापासून परावृत्त केले. कारण ब्रह्मदेव हे सगळ्यांचे काय आहेत, प्रपितामह आहेत, असुरांचे पण आणि सुरांचे पण. मग ब्रह्मदेवाने काळजी झाली, अरे ह्या पृथ्वी तलावरती ह्या ब्रह्मांडामध्ये सगळ्या प्रकारचे लोक पाहिजेत की नाही. जर वाईट लोकच नसतील तर चांगल्याला पण काय हे ना मिळमिळीत होऊन जाईल ना. पती पत्नीच्या नात्यामध्ये भांडण तंटे नसतील तर ते नुसतंच प्रेम करत करत गुळमुळीत होऊन जाईल, गुरु महाराज सांगतात. त्यामुळे भांडणाची फोडणी पाहिजे. जर भांडण नसेल संसारात तर काय होणार, तो संसार गुळमुळीत होणार की नाही. सारखंच आय लव्ह यू करत बसलं तर ते आय लव्ह यू फुकाचं म्हणते नवरा किंवा बायको, हे एकमेकाला कळून चुकतं. त्यामुळे थोडंसं भांडण करायचं आणि मग ते भांडण केल्यावरती थोडंसं आकर्षण अजून वाढतं. ब्रह्मदेवाने काळजी पडली की इथं विरोधी पक्ष पण पाहिजे. आज भारतामध्ये तीच परिस्थिती झाली. विरोधी पक्ष कमकुवत असल्यामुळे मनमानी कारभार चाललेला आहे सगळा. जवळजवळ हुकुमशाही चाललेली आहे भारतामध्ये. विरोधी पक्षच नाही आता भारतामध्ये, नेस्तनाबूत झालेला आहे पूर्णपणे. त्यामुळे ब्रह्मदेवानं काळजी राहिली की विरोधी पक्ष पाहिजे. त्यामुळे नारद मुनींकरवी त्यांनी निरोप पाठवला देवतांना की आता जरा असुरांचा संहार थांबवा, केला तेवढा बस झाला, सगळ्या असुरांना मारून टाकू नका. आणि देवर्षी नारद म्हणाले, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री नारायणांच्या बाहूंचे संरक्षण प्राप्त झाल्यामुळे तुम्हाला अमृत प्राशन करता आले आणि लक्ष्मीदेवीच्या वरदहस्तामुळे तुमची सर्व क्षेत्रात समृद्धी होत आहे. म्हणून कृपया आता हे युद्ध थांबवा. देवतांनो, आता तुमचा कार्यभाग साधला आहे, आता सगळ्या असुरांना मारू नका, आता तुमचा हा कार्यभाग थांबवा. तुमची समृद्धी झालेली आहे. भगवान श्रीहरीने तुम्हाला अमृत दिलं, लक्ष्मीदेवींचा वरदहस्त आहे तुम्हाला, कारण तुम्ही नारायणाचे भक्त आहात. आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला केवळ आणि केवळ नारायणाचीच भक्ती करायला पाहिजे. लक्षात, भगवान श्रीकृष्णांचीच भक्ती करायला पाहिजे. कारण आपल्या आयुष्यामध्ये जे काय ऐश्वर्य धनसंपदा प्राप्त होणार ते कोण देतं आपल्याला, लक्ष्मीदेवी देतात. आणि लक्ष्मीदेवी कोणाच्या पत्नी आहेत, भगवान श्रीहरींच्या नारायणाच्या पत्नी आहेत. आपल्याला इच्छा मात्र लक्ष्मी प्राप्त करायची असते आणि भक्ती आपण मात्र कोणाची, सोमागोमा कापसीची करतो. आम्ही लहानपणी मारवाडी लहानपणी म्हणायचो, सोम्या गोम्या कापसे आणि घर नंबर 800. नाव काय, सोम्या गोम्या कापसे आणि त्याचा घर नंबर 800. तसं आपण सोम्या गोम्याची कोणाची भक्ती करून चालणार नाही. भक्ती केवळ आणि केवळ नारायणांची केली पाहिजे, श्रीहरींची, श्री विष्णूंची केली पाहिजे, श्रीकृष्णांची केली पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, नारदांच्या वचनांना मान देऊन देवांनी आपला क्रोध शांत केला आणि युद्ध थांबविले. आपल्या अनुयायांनी चालविलेली स्तुती ऐकत सर्व देव सगृही स्वर्गात परतले. युद्धभूमीवर जिवंत राहिलेल्या उर्वरित असुरांनी नारदांच्या अनुमतीने गंभीर अवस्थेतील बळीराजाला अस्तगिरी नामक पर्वतावरती नेले. लगेच असुरांनी ॲम्ब्युलन्स बोलवल्या. बळी महाराज ॲम्ब्युलन्समध्ये घातलं, बाकीच्या असुरांना ॲम्ब्युलन्समध्ये घातलं, जंबासूर, नमुची, पाक, बल सगळ्यांना घातलं, विरोचन, आणि ॲम्ब्युलन्समध्ये घालून कुठे नेले, पर्वतावरती. कुठच्या, अस्तगिरी. अस्तगिरी म्हणजे जिथं सूर्य काय होतो, अस्त होतो. उदयगिरी म्हणजे जिथं सूर्य उदय पावतो. अस्तगिरी पर्वतावर नेलं. त्या पर्वतावर त्या मृत असुरांची शिरे, धडे आणि इतर अवयव व्यवस्थित होते त्या सर्वांना शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राने पुन्हा जिवंत केले. असुरांचे गुरु कोण आहेत, शुक्राचार्य. आणि शुक्राचार्य हे सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहेत या ब्रह्मांडातील, ज्याला मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद प्राप्त आहे. भगवंतांच्या नंतर 2 नंबर लागतो त्यांचा. म्हणजे देवांच्या गुरुला पण, बृहस्पतीलाकडे पण ही ताकद नाही आहे किंवा अजून कोणाकडे ताकद नाही आहे, पण शुक्राचार्यांकडे ही मृत संजीवनी विद्या आहे. तर शुक्राचार्याने सगळ्या दैत्यांना, ज्यांची शिरं धडं सगळी व्यवस्थित होती, त्यांना काय केलं, मृत संजीवनी विद्येनं काय केलं, पुन्हा जिवंत केलं. बळीराजा वैश्विक कार्यात निपुण होता. शुक्राचार्यांच्या कृपेने त्याची इंद्रिये आणि स्मृती पुनर्स्थापित झाल्यावर त्याला घडलेल्या सर्व घटनांचे ज्ञान झाले. या कारणास्तव पराभूत होऊनही त्याने खेद केला नाही. बरोबर की नाही. तात्पर्य शेवटच्या श्लोकाचं वाचून आपण आजचा इथं सत्र थांबूया. 48 श्लोक झालेले आहेत. बळीचे या श्लोकात निपुण असे वर्णन करण्यात आले आहे ते महत्त्वपूर्ण आहे. पराभूत होऊनही तो खिन्न झाला नाही. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा विजय होणार असं नाही, आपल्या मनासारखं होणार असं नाही. खिन्न होता का मने. कारण पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या अनुमतीविना काहीही घडू शकत नाही हे त्याला ज्ञात होते. बळी भक्त असल्यामुळे शोक न करता त्याने आपला पराजय स्वीकारला.
पूर्ण पुरुषोत्तम भगवंताने गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, कर्म करणे हा आपला अधिकार आहे, कर्माच्या फळावरती कधी आसक्त असू नये. कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. कृष्ण भावनेत संलग्न असणाऱ्या प्रत्येकाने जय पराजयाचा विचार न करता आपले कर्तव्य करीत राहावे. श्रीकृष्ण अथवा त्यांचे प्रतिनिधी असणारे आध्यात्मिक गुरु एखाद्याला त्याचे कर्तव्य देत असतात. अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा, उत्तम भक्ती करणारा भक्त सदैव श्रीकृष्णांच्या आज्ञांचे काटेकोरपणे पालन करीत असतो. काय सांगितले शेवटचं वाक्य, 2 वाक्य फार महत्त्वाचे आहेत. श्रीकृष्ण अथवा त्यांचे प्रतिनिधी म्हणजे आपले आध्यात्मिक गुरु असणारे आध्यात्मिक गुरु एखाद्याला त्याचे कर्तव्य देत असतात, काहीतरी कार्य देत असतात आपल्याला. अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा, तर उत्तम भक्ती करणारा भक्त सदैव श्रीकृष्णांच्या आज्ञांचे आणि यथारूप आपल्या गुरुमारांच्या आज्ञांचे काय करतो, काटेकोरपणे पालन करीत असतो. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या 8व्या स्कंदातील इंद्राकडून दैत्य संहार या 11व्या अध्यायावरील श्री भक्तिवेदांत भाष्य आणि निरूपण संपन्न झालेले आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, जगत गुरु श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि.